नमस्कार. वैद्य समीर परांजपे. तुम्ही म्हणाल हे काय आज विचित्र, असा कसला व्हिडिओ करताय? पण हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्या लोकांना स्पष्ट उच्चार करता येत नाहीत, बोलताना घाई होते. थांबतो आता. नमस्कार. वैद्य समीर परांजपे. हा छोटासा व्हिडिओ याच्यासाठी केला, अनेक लोकांचे फोन आम्हाला येत असतात, डॉक्टर तुम्ही यूट्यूबला एक व्हिडिओ टाकला होता, आम्हाला बोलताना त्रास होतो, जीभ जड होते, र ळ अशा शब्दांचे उच्चार करता येत नाहीत, तोत्र बोलायला होतं, बोलताना घाई होते, 4 लोकांसमोर बोलायचं असेल तेव्हा अडखळायला होतं. अशा अनेक बोलण्यासंबंधी वाणी संबंधी त्रास आम्हाला त्या संबंधी फोन येत असतात. अनेक लोकांचा कॉन्फिडन्स हा लो होऊन जातो आणि अनेक लोक त्यामध्ये प्रमोशन्स नाकारतात. 4 लोकांसमोर प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर ते नाकारतात. अगदी लग्नाला मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे त्यावेळेला ते बोलण्याचं, तोत्र बोलण्याचं मनामध्ये दडपण असल्यामुळे तो मुलगा तोंडच उघडत नाही. लग्न ठरणं अनेक मुलांना अडचणीचं जातं. प्रश्नांची उत्तरं द्यायची असोत, व्हायवा असो, तोंडी परीक्षा असो, इंटरव्ह्यूला फेस करायचं असो, कितीतरी ठिकाणी व्यवसायामध्ये काही एखादं प्रॉडक्ट नीट मांडायचंय, क्लायंट समोर मांडायचंय, त्यांना अडचणी येतात. त्यांचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो. चांगलं जवळ प्रॉडक्ट असून सुद्धा तोंड चांगलं नसल्यामुळे, नीट मांडण्याची कला, कॉन्फिडन्स अडखळण्याच्या अडचणीमुळे लोक मागे राहतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. आपल्या वाणीचं जे एकंदर स्वरूप आहे ते लक्षात असं घेतलं तर आपले जिभेचे स्नायू, तोंडाचे स्नायू, गालाचे स्नायू, आपल्या पोटाचे स्नायू, या सगळ्या स्नायूंच्या कडून एक विशिष्ट प्रकारचं कार्य नीट सुरळीत करणे आणि त्याद्वारे वर्णाची, ध्वनीची निर्मिती, मग त्याला योग्य तो आकार उकार देऊन शब्दांची निर्मिती, ही प्रक्रिया जटिल आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये लोकांचं लक्ष फक्त कुठलं तरी एक प्रॉडक्ट खाऊन, कुठलं तरी औषध खाऊन, कुठलं तरी चूर्ण खाऊन हे आपलं बरं होऊन जाईल असं काहीतरी असतं. या लोकांसाठी हा व्हिडिओ. आपलं बोलणं स्पष्ट असलं पाहिजे, कॉन्फिडेंटली बोललं गेलं पाहिजे, जो विषय मुद्दा मांडायचा आहे तो ठामपणे सांगता आला पाहिजे, न अडखळता, न चाचरता, सावकाशपणे. याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि या सगळ्या स्नायूंचं, नर्व्सचं चांगलं काम करण्यासाठी आपल्या मेंदूला ट्रेन करावं लागतं. मेंदूला त्याचा स्ट्रेस कमी करून द्यावा लागतो. तर या संबंधी खूप बारकाव्याने मी अनेक रुग्णांना, पेशंटना शिकवत असतो. अनेक लहान मुलं असतात, अगदी 3-3, 4-4 वर्षाचा मुलगा झाला तरी त्याला अजून नीट चांगलं बोलता येत नाही, अशी मुलं असतात. बोबडं बोलणारी मुलं असतात. अनेक मुलं जरा अजून पौगंडावस्थेमध्ये आली की त्यांना अनेक वेळेला बोलण्यासंबंधी जीभ जड होणे किंवा तोत्र बोलणे या संबंधी त्रास निर्माण व्हायला लागतो. तर यांना मी विविध आयुर्वेदीय उपाय सुचवत असतो आणि जे केवळ औषध, प्रॉडक्ट अशा स्वरूपातले नाही आहेत. तर त्याच्यासाठी मेंदूला ट्रेनिंग देणे, मेंदूला नीट शिकवणे, उच्चार नीट करण्यासाठीचं एक शास्त्र आहे. पाणिनीय व्याकरणशास्त्र. संस्कृतामध्ये ज्या सगळ्या साहित्याची निर्मिती झाली त्याचं खूप बारकाव्याने व्याकरणशास्त्राचा अभ्यास करताना शब्दांचे उच्चार कसे व्हावेत याचंही शास्त्र पाणिनी शिक्षा कल्पचतुष्टयामध्ये छान वर्णन केलेलं आहे. त्यातलेच काही भाग घेऊन मी रुग्णांना मार्गदर्शन करत असतो. तर ज्या गोष्टी आपल्याला घरी करण्यासारख्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या आहार विहारामध्ये बदल करून, काही सुधारणा करून, आपल्यावर स्वतःवरती काही काम करून, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या आत्मविश्वासामध्ये काही भर घालून जर समजा आपल्या बोलण्यावरती आपल्याला जय मिळवता आला तर अनेक लोकांना ते हितकारक होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ. तुम्हाला मी सुरुवातीला एक छोटासा तोंडामध्ये पेन धरून शब्दांचा उच्चार करायला सांगितला. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी
जाता जाता देऊन जायचं. जिभेमध्ये जे स्नायू आहेत त्यांना काम त्यांच्याकडनं करवून घ्यावं लागतं. अनेक स्नायू आपले वापरलेच जात नाहीत आणि जर असे स्नायू वापरले गेले नाहीत तर आपल्याला ज्या वेळेला त्या शब्दांचा उच्चार करायचा आहे त्यावेळेला ते कसं बरं काम करणार. त्याच्यासाठी छान सुंदर सोपा उपाय म्हणून मी एक छोटासा व्यायाम माझ्या रुग्णांना करायला सांगतो. ते म्हणजे असं एखादं पेन पेन्सिल असं घ्या, जरा कडक असं होते, तुटू नये, दातांमध्ये धरा आणि एक एक शब्द स्पष्ट बोलण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला हे फनी वाटेल पण जरूर करा. भारत माझा देश आहे. भारत. इथे र चांगला म्हणता येत नाही पण माझ्या स्नायूंना कष्ट पडतात. किंवा आय राईट, तर र म्हणण्यासाठी ताकद लावावी लागते, त्याच्याशिवाय तो र येत नाही. आय राईट, आय रोट, आय विल राईट, ताकद लावल्याशिवाय र येत नाही. तर हे प्रॅक्टिस करा आणि ही प्रॅक्टिस जर समजा तुम्हाला जमली तर छान नंतर जेव्हा आपण पेन काढून घेतो त्यावेळेला अतिशय छान बोलायला जमतं. करून पहा. अगदी 4-8 दिवस 15 दिवस, दिवसाकडे 1 मिनिट 2 मिनिट दिवसाच्या कुठल्याही वेळेला ते करा. काय होतं तर यामध्ये तुमचे हे चीक म्हणजे हे जे गालफडं आहेत ती मागे जातात. पूर्ण तुमचं असं हे तोंड उघडतं आणि जिभेला पुढे येता येत नाही. त्या विशिष्ट एका पोझिशन मध्ये तुम्हाला बोलावं लागतं. याच्यामध्ये सगळे स्नायू दुखतात. हे करून पहा आणि तुम्हाला याचा उपयोग झाल्यास मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.